दुसरीकडे ही मुंबईची दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात तर गिरगावचे हे दृश्य आपण पाहू शकतो। मुंबईतून विसर्जन मिरवणूक तुम्ही लाईव्ह साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। गिरगाव समुद्र किनारी गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक जमा झालेले आहेत। 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर आता गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे। तर ही चिंचपोकळीचा चिंतामणीची ही दृश्य तुम्ही पाहत आहात। चिंचपोकळीतील चिंतामणीची ही मनमोहक अशी दृश्य आणि विसर्जन मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पाला आता निरोप दिला जातो आणि मोठ्या संख्येने चिंतामणीचे भाविक या ठिकाणी जमा झाले। ढोल ताशाच्या गजरात आणि जल्लोषात आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय। मुंबईची ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता। हजारो लाखोंच्या संख्येने मुंबईच्या रस्त्यांवरती गणपती बाप्पाचे भाविक जमा झालेत। तर आता लालबागची ही दृश्य तुम्ही पाहतायत। लालबागच्या राजाचं देखील विसर्जन थोड्याच वेळात होणार आहे आणि मुंबईतून ही विसर्जन मिरवणूक आताची लाईव्ह दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत। हजारो लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी भक्तगण जमा झालेले आहेत आणि ढोल ताशाच्या गजरात पाणावलेल्या डोळ्यांना या मिरवणुकीमध्ये असंख्य लोक सहभागी झाले। जसं की आपण पाहिलं काल गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती आणि त्यानुसार मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। भाविक तर आपण पाहतोय की मुंबईच्या लालबागच्या राजाची दृश्य आहेत। संपूर्ण महाराष्ट्रभरातून नाही तर देशभरातून लालबागच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। कधी एकदाच आपण मुंबईला जातोय आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेतोय अशी भावना प्रत्येक गणेश भक्ताच्या मनात असते। अनेकांना या लालबागच्या राजाच्या दर्शनाची संधी देखील मिळत नाही। मात्र आज साम टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही या स्क्रीनवर पाहू शकता लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।